41 ते 45 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे व 1, 2, 3 आणि एक 4 दोन तीन आणि 4 क्रमांक असे टाकलेले आहे क्रमांक 4. टाकलेले आहे. उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. प्रश्नाकृतीमधील अ, तुकड्यांपासून बनू शकेल अशा उत्तराकृती निवडा आणि तुमचे उत्तर प्रश्न क्रमांक समोरील चौकटीत दाखवा. ओके, म्हणजे मला म्हणजे तर समरी आपल्याला सांग, शॉर्ट मध्ये शेप सांग एकदम. आपल्याला शेप पासून फिगर बनवायची आहे. ओके, कशापासून? शेप पासून. काय नाही कळालं, काय म्हणस कळलं नाही, परत एक बार बोल. शेप्सला काय म्हणतात? हा, शेप्स सर म्हणा. ओके, शेप्स, तुकडे. ओके, शेप्स म्हणतो ना. ओके, मला ऐकू जात नाही व्यवस्थित. ओके, शेप म्हणतो आपण ना, शेप्स म्हणतो. शेप, शेप. ओके, तर तू शेप्स केलास ना, ठीक आहे, असू दे, ठीक आहे. बघा, हे तुकडे दिले आहेत, बरोबर. या तुकड्यापासून म्हणलं. ओके, याला बाईट्स, त्याला शेप्स बाईट्स बाईट्स म्हणतो बघा. कॅडबरीचे बाईट्स, बाईट्स, छोटे छोटे बाईट्स, ते बाईट्स मिळून एक कॅडबरी तयार होते, बरोबर. कॅडबरी खातात ना सगळे. मी पण खातो बरं का. ओके, तर त्या तुकड्यापासून बघा, तुकड्यापासून जे बनणारी आपल्याला आकृती शोधायची, बरोबर. ऑप्शन मध्ये आपल्याला शोधायची. ओके, चला, नंबर 2, पहिले चौकोन, नंतर त्रिकोण, नंतर दुसरा छोटा त्रिकोण. हे 4 तुकडे, 4 तुकडे शोधूया. चला, पहिले चौकोन आहे. चारी बाजू सारख्या दिसल्यासारख्या दिसतात. चला, इथं छोटासा चौकोन दिसतोय, पण इथं त्रिकोण तयार होत नाहीये. असा शेप तयार होतो डायरेक्ट. हा शेप तयार होतोय, हा चौकोन सोडल्यानंतर हा शेप तयार होतोय. तो शेप याच्यात आपल्याला दिसत 3. नाहीये. हा पर्याय आयत क्रमांक पण 3. दिसत नाहीये, आणि हा मोठा आयत दिसतोय. कॅन्सल करा, आणि पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. बघा, तिन्ही तुम्हाला शेप मिळून जातील. हा त्रिकोण इथं मिळेल, हा छोटे छोटे हा त्रिकोण इथं, आणि हा त्रिकोण मिळेल, आणि मधला चौकोन पण मिळेल. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. ओके, चला. 42 तुम्हाला पाच सांगेल. 42 उत्तर पाच सांगेल. हा, बघा, तुम्ही 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 सांगू नका आता. हा, चला, पाच सांगते आपण, बघू. सांग रे, 42. सर आन्सर नंबर त्याला 3. नंबर दे. कोण बोलले रे? 3. पार्क मी. बर, पाच बोलले. ओके, चला, आन्सर नंबर 3 बघा. बघा, आपल्याकडे तीनच डायग्राम आहेत, बरोबर. इथं आपण काय करूया, इथं 4 व्हायला बघा, 1, 2, 3, 4 डायग्राम कॅन्सल करा. इथे 3 डायग्राम आहेत, 2 त्रिकोण आहेत, इथे 2 त्रिकोण मिळाले बघा. हा 1, 2, आणि हा मिळाला 2, आणि हा शेप बघा, हा शेप इथे मिळतो बघा इथं. ओके, हा मिळालेला. ओके, हा डन करूया. आणि इथं 1, 2, 2 त्रिकोण, आणि हा शेप पण मिळतो इथं. पण त्रिकोण मध्ये फरक काय आहे का? चला, हा पण मिळायला लागला. इथं ओके, आणि हा चौथ्यामध्ये हा त्रिकोण आणि हा वरचा हे शेप दिसतोय, हा पण कॅन्सल. म्हणजे आता तुमच्या शेप मध्ये फरक चेक करा. ह्या आणि या शेप मध्ये बघा, हा छोटा शेप दिसतोय म्हणून याला आपण कॅन्सल केला, आणि हा मोठा दिसतोय, मोठ्याला मोठा, म्हणून हे आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. ओके, चला. त्याच्यानंतर 43 नंबरचं उत्तर कोण सांगणार आहे? मी विचारणार, तोच सांगेल. मी आदित्य. सर आदित्य आलाय का 43 रे? आदित्य, सांग रे. 43 व्याचं उत्तर 2 आहे. हम्म, 2. ओके, उत्तर 2 आहे. व्हेरी गुड, बरोबर आहे. बघा, ऑप्शन हे बघा, बघा, चेक करा, 2 आहे का किती आहे सांगा, तुम्ही सांगा, चला लवकर. कोण कोण नाही, कोण 3 आहे, कोणतं आहे 3. रे? 2 आहे. सर अं? 3. 3. आदित्य, 2 आहे का? 3 आहे सर आन्सर. 3 आहे बघा रे. हा त्रिकोण मोठा दिसतोय, आणि थोडा छोटा दिसतोय. 1, 2, 3 हे सर्वात मोठा. 1, 2, 3 डायग्राम आहेत. एक इथं 2 डायग्राम तयार आहेत, कॅन्सल करा. इथं बघा, 2 समान त्रिकोण दिसतात, ह्या दोन्ही पण. ओके, हे आणि हे समान दिसते, आणि हा मोठा. मग आपले समान आहेत का हे 2 त्रिकोण? नाही, कॅन्सल करा.
एक छोटा आहे, हा छोटा आहे, ओके. हा मोठा आहे, हा मोठा मिळाला, हा मोठा सर्वात, हा मोठा मिळाला. चला, ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. छोटा काहीतरी कॅन्सल करा. ओके. ऑप्शन क्रमांक 3. बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे रे, थोडस ऑब्झर्वेशन चांगलं करा. ओके. चला, 44. एक. ऑप्शन नंबर ए, पहिला. ऑप्शन नंबर 1. चला, बाकीच्यांचं पहिला. काय रे? नक्की? एक. खरंच का? चला चेक करूया. बघा, हा त्रिकोण आतमध्ये, हे त्रिकोण बघा, शोधा पहिल्यांदा. इथे त्रिकोण दिसतोय, याच्यात त्रिकोण ऑप्शन आहे छोटावाला, इथं पण ऑप्शन आहे, इथे ऑप्शन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक येत असणार आहे आपले. डोळे लावून झापून. ओके. बघा, एकदम डोळे झापून आपल्याला उत्तर सांगता येईल. ओके. चला, हे थोडा शेप व्यवस्थित दिला नाही. हा 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 बरोबर द्यायला पाहिजे, म्हणजे हा शेप कसा आला असता आपला, हा पण नाही, तो बरोबर दिलाय. काही बरोबर बरोबर आहे, तो तसाच शेप. ओके. बरोबर आहे. सर, ऑप्शन क्रमांक ए उत्तर आहे तुमचं. ओके. हा शेप बघा, हा असा शेप जो आहे तो हे आहे. हा मोठा शेप आहे तो हा आहे, आणि हा शेप आहे तो हा आहे, आणि हा जो मधला आहे तो हा त्रिकोण. ओके. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. चला, 45 सांग रे. चला, 45 सांगा. पाच सांग रे. कोणी बोल नका बरं का, कोणी सांग नका. पाच सांगते का भाऊ? चल सांग रे. आन्सर झोपला नंबर का टू. रे? आन्सर नंबर टू. आन्सर नंबर आन्सर नंबर 2. बर, चला बघू आन्सर नंबर 2. चल रे, काय रे उत्तर सांगा सगळ्यांनी. सांगा फास्ट. सगळ्यांनी सांगायचंय रे उत्तर. दोन. 2. दोनच का रे? सगळ्यांनी, सगळ्यांचं दोनच आहे का? जे काय रे मनसी काय? अरे झोपले का रे? नाव घेतली त्यांनी. मनसी झोपली का? दो. नाही सर. मग उत्तर काय सांगी? झोपली नाही तर सांग. टू. बरोबर आहे. चला, सगळ्यांनी टू आहे बघा. की हा तुकडा आहे तो इथे तुम्हाला दिसतोय. हा छोटा त्रिकोण कुठे? हा आणि हा जो, हा आणि हा आहे, आणि जो मधला आहे तो इथं दिसतोय. ओके. जर आपण ए मध्ये बघितलं तर हा त्रिकोणचा हे स्ट्रेट लाईन पाहिजे होती, पण हे नाहीये. ओके. चला, आणि हा मोठा त्रिकोण याच्यात पण सापडत नाही आणि याच्यात पण सापडत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर करेक्ट आहे. ओके. चला, 10वा भाग कोण वाचेल? मनस्वी वाचेल आता.